अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामाच्या नावानं चांगलं हलसिद्धनाथाच्या नावानं चांगलं. बाळूमामा म्हणतात आयुष्यामध्ये माणसाने आजारपण येईल इतकंही खाऊ नये. आयुष्यामध्ये माणसानं भक्तानं आजारपण येईल इतकंही खाऊ नये आणि कर्ज होईल इतकाही खर्च करू नये. भांडण होईल इतकंही बोलू नये आणि पुढची पिढी आळशी होईल इतकंही कमावू नये. मामा म्हणतात माझ्या बाळा माझ्या भक्ता अपेक्षा माझ्यापासून ठेव. लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर मामा तारतील. एकटे असाल तर मामा सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर मामा दाखवतील. रडत असाल तर मामा अश्रू पुसतील भक्तांनो. म्हणून फक्त मामावरती श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि मामांची सेवा करा. जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक मार्गदर्शन आणि संदेश आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला शक्य असल्यास ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहेत त्या तुम्ही इच्छा नक्की मला कमेंट करून पाठवा आणि कळवा. मी सुद्धा बाळूमामांचरणी प्रार्थना करतो. भक्तांनो, बाळूमामा माझ्या सर्व भक्तांचे सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण कर. माझ्या ब्रह्मांडाचरणी मी पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो आणि माझ्या मामांसमोर नतमस्तक होऊन आजच्या नवीन अशा सुंदर अशा संदेशाला सदरीकरणाला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतो. भक्तांनो, मामा म्हणतात तुझं नाव घेण्यासाठी एक जपमाळ पुरत नाही. बाळूमामा तुझं नाव घेण्यासाठी एक जपमाळ पुरत नाही. मनी मोजून नाव घेऊन माझं मन भरत नाही. मनी मोजून तुझं नाव घेऊन माझं मन भरत नाही. चराचरात भरलेला तू ब्रह्मांड व्यापून आलेला. तू चराचरात भरलेला तू ब्रह्मांड व्यापून आलेला. तू अशा रूपाला समजावा कसं जपायचं. मुळात तुला भक्तांनो मोजावं कसं जपाच्या माळेत. तुला मोजावं कसं जपमाळेत. म्हणजेच एक बंधन जपमाळ म्हणजेच एक बंधन जपमाळ. मनाला स्थिर करण्याचे साधन. मनाला स्थिर करण्याचे साधन. भक्तांनो, या बंधनापलीकडे यायचंय. बाळूमामा या बंधनापलीकडे यायचंय. अखंड नामात रंगून जायचंय. नाम यावं सहजपणे जितका सहज येतो श्वास. नाम यावं सहजपणे जितका सहज येतो श्वास. भक्तांनो, श्वासाबरोबर नाम यावं. फुलाबरोबर जसा सुवास. फुलाबरोबर जसा सुहास. बाळूमामा हे आयुष्यच आहे एक जपमाळ. हे आयुष्यच आहे एक जपमाळ. रोजचा दिवस या माळेतील मनी. तुझी कृपा ही बाळूमामा समजेल ज्याला तोच खरा समाधानी. तुझी कृपा समजेल ज्याला तोच खरा समाधानी. भक्तांनो, नीट लक्ष देऊन ऐका. बाळूमामा तुझ्या चिंतनात रंगून जपावा. बाळूमामा तुझ्या चिंतनात रंगून जपावा. रोजचा दिवसरूपी मनी तुझ्या कृपेचं अरूपक राहावं हर घडी आणि हर क्षणी. जप जपमाळ माझ्या आयुष्याची जपमाळ. माझ्या आयुष्याची तुझ्या नामात चिंब भिजावी. तुझ्याच कृपेने बाळूमामा झालेली सुरुवात तुझ्याच पायाशीच पूर्ण व्हावी. तुझ्याच कृपेने झालेली सुरुवात तुझ्या पायाशीच पूर्ण व्हावी. जय बाळूमामा. भक्तांनो, जर का तुमचा बाळूमामावर आणि या संदेशावर पूर्णपणे विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या दैवी संदेशाला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाळूमामांची सदैव कृपा राहील. भक्तांनो, मामा म्हणतात माझ्या बाळा या जीवनाच्या छायेखाली. या जीवनाच्या छायेखाली आई वडिलांसारखी छाया नाही आणि भावंडांसारखी माया या कुठेही नाही. बाळूमामा या अहंकाररूपी जीवनामध्ये सर्वांशी नातं जपून पाहिलं पाहिजे. परंतु मामा मला कोणीही समजून घेतलं नाही. लोकांशी नातं जपून पाहिलं. आपलं 100% देऊन पाहिलं. त्यांच्यासाठी नेहमी उपलब्ध राहूनही पाहिलं. मताप्रमाणे वागूनही पाहिलं. इतकंच नाही तर बाळूमामा त्यांच्या प्रत्येक म्हणणं मी मान्य केलं.
पण प्रत्येक वेळेस साथ देऊनही पाहिलं, स्वतःची फकिरी न करता मामा फकिरी करून हे पाहिलं, त्याच्याहूनही जास्त त्याचं होऊन हे पाहिलं, आपलं सगळं काही त्याच्यावर अर्पण करून हे पाहिलं, तरीही सुद्धा लोक आमच्यावर नाराजच राहिले. मामा, तरीही मला कुणीही समजून घेतलं नाही ना, कुणी साथ दिली नाही. जेव्हा वाटतं की कुणीतरी यावं आणि माझ्यासोबत बसावं, मला ऐकावं, मला बोलावं, माझ्यासोबत समजून घ्यावं, मला समजावं, मला आधार द्यावा, तेव्हा मी स्वतःच्या नेहमी एकटंच पाहिलं. तेव्हा मी स्वतःलाच नेहमी एकटंच पाहिलं. भक्तांनो, मामा म्हणतात, माझ्या बाळा, तू दररोज माझ्याकडे प्रार्थना करतोस, तुझ्या समस्या मला सांगतोस, तुझे जे प्रश्न आहेत, तुझे प्रश्न, समस्या, चिंता, काळजी, दुःख, संकट, ते सर्व भक्तांनो मला सांगतोस. तुझे जे प्रश्न आहेत, तुझे प्रश्न सगळं काही दूर करण्यासाठी मी येथे बसलो आहे. मी तुझ्या सर्व प्रार्थना ऐकल्या आहेत. भक्ता बाळा, माझ्या आपल्या अपेक्षा इतक्या असतात की आपण बरंच काही मागत असताना आपला आशीर्वाद आणि कृपादृष्टी आमच्यावर असू द्या, ही विनंती करायची विसरूनच जातो. माझ्या बाळा, मामांकडे काहीच मागू नकोस, फक्त त्यांच्या एकच विनंती कर, हे माळू मामा, मी आपला एक साधा सेवक आहे. आपली कृपादृष्टी नेहमी माझ्या कुटुंबावर आहेच आणि तशीच राहू द्या. नेहमी आशीर्वाद द्या, कारण हे अनमोल जीवन तुमच्या आशीर्वादाशिवाय जगणं अशक्य आहे. कारण बाळूमामा, हे माझं शक्तिशाली जीवन मी तुमच्या चरणी समर्पित केलं आहे. मामा म्हणतात, हे माझं नेहमी आपली मनोभावे सेवा करीत आहे. बाळूमामा, अशीच आपली मनोभावे सेवा आहे. अशीच सेवा करण्याची संधी मला द्या. नेहमी माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या, हीच तुमच्या चरणी माझी प्रार्थना समर्पित आहे. अशी प्रार्थना नेहमी मामांना करत राहा. आणि भक्तांनो, मग पहा, आपल्या कधीच आणि काहीच कमी पडणार नाही. श्री सद्गुरू ब्रह्मांडनायक बाळूमामाची कृपादृष्टी आपल्यावर असल्यावर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. कोणत्याही समस्या, प्रश्न, संकट निर्माण होणार नाहीत. चिंता, काळजी करत राहणार नाहीत. लक्षात ठेवा, याकडे मामांकडे नित्य काही न मागता आपली फक्त आपली कृपादृष्टी आपल्यावर ठेवा, एवढीच विनंती करा. हेच आजच्या दैवी संदेशामधून तुम्हाला सांगायचे आहे. बाळूमामा म्हणतात, माझ्या मुला आयुष्यामध्ये जो सद्गुरू चरणी आला, भक्तांनो, त्याच्या आयुष्याचं सोनं झालं आणि त्यांना मृत्यू लोकांतच स्वर्ग दिसला. ज्याने नाद भऱ्यांचा केला, ज्याने नाद या पिवळ्या भंडाऱ्याचा केला, त्याचं जीवन सफल झालं. आणि मामा, तुझ्या चरणाशिवाय कशातच आनंद नाही आणि कशातच सुख नाही. बाळूमामा सांगतात, माझ्या मुला, प्रेम म्हणजे काय असतं रे? मामा म्हणतात, माझ्या बाळा, प्रेम म्हणजे फुल देणं नाही, डिनर डेट नाही. प्रेम म्हणजे कधीच न सांगता समजून घेणं. लक्षात ठेवा, कधीच न सांगता समजून घेणं, शब्दापेक्षा डोळ्यातून बोलणं, साथ असताना शांतताही उमगणं, सगळं सांगणं. प्रेम म्हणजे रागातही काळजी घेणं, दूर असताना आठवणीत जगणं आणि जवळ असताना जग विसरणं. प्रेम म्हणजे परिपूर्णता नाही, तर अपूर्णतेला समोर जाण्याची ताकद म्हणजे प्रेम आहे. प्रेम म्हणजे समजून घेणं, पण त्याहूनही जास्त सोबती देणं. कारण प्रेम हे शब्दात सांगता येत नाही. भक्तांनो, न मानता जपलेलं असतं. शांत, खोल आणि खूप खरं ते म्हणजे प्रेम असतं. माझ्या मुला, तर आयुष्यामध्ये कधीच कुणाला फुलं देऊ नका, कधीच कुणाला कुठले शब्द वापरू नका, कधीच कुणावर प्रेम करू नका. या जीवनामध्ये तुम्हाला प्रेम करायचं असेल तर तुम्ही या परमेश्वरावर प्रेम करा. तुम्ही या परमेश्वराला जेवढा जीव लावाल तेवढा कमीच आहे, तेवढा जास्त तो जीव तुम्हाला लावेल. लक्षात ठेवा, तुमची जास्त काळजी करेल परमेश्वर. प्रामुख्याने राहतो तुम्हाला आशीर्वाद.
रूपाचा वर्षाव करतो. म्हणून या जीवनामध्ये प्रेम करायचेच असेल तर एकदा या भगवंतावर, बाळूमामावर, परमेश्वरावर प्रेम करा भक्तांनो. आणि तो परमेश्वरही तुमच्यावर कशा प्रकारे प्रेम करतो, तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने तो तुमच्यावर जास्त प्रेम करत आहे याचा अनुभव तुम्हाला लगेच येईलच. परमेश्वराला डिनर डेट देण्याची गरज नाही किंवा फुल देण्याची गरज नाही किंवा कुठलेही गिफ्ट देण्याची गरज नाही भक्तांनो. फक्त तुमच्या भक्तीची आणि तुमच्या श्रद्धेची फक्त गरज आहे. आणि तेवढी गरज त्या परमेश्वराला द्या आणि त्याच्यावर खूप मन भरून असे प्रेम करा. पहा, मग बाळूमामा म्हणतात, माझ्या मुला, या जीवनामध्ये आई वडिलांसारखी छाया कुठेच मिळणार नाही, कितीही मिळणार नाही. लक्षात ठेवा, भावंडांसारखी माया नाही सापडतील. सौंदर्य कुठल्याच पोशाखात भेटणार नाही. मेकअप करा, साधेपणासारखं सौंदर्य नाही. कितीही कलम करा, गावठी गुलाबाला ताडी नाही. कितीही उत्तर आणा, जुया आणि मोगऱ्यांची सर नाही. शेताची सर बागेला नाही, बागेला सर टेरेसला नाही. भाजी भाकरीची चव पिझ्झा बर्गरला नाही आणि ग्राउंडची सर कुणालाच नाही. स्वतः सांगितल्याशिवाय प्रेमासारखं निरागस प्रेम नाही. आणि जीवनात भक्तांनो प्रेम करणाऱ्या जोडीदारासारख्या आधार नाही. कितीही ट्रायली वापरा, त्या खतपाणीची सर नाही. आणि पावकी नेमकीची मजा कॅल्क्युलेटरमध्ये नाही. कितीही परिश्रम करा, दैवाशिवाय काही मिळणारच नाही. आणि कितीही हुशार असा, ईश्वरापुढे कुणाचंच चालणार नाही. कितीही पाणी द्या, पावसाशिवाय झाड नाही खुलत. लक्षात ठेवा, कितीही पैसे असू द्या, तुम्हाला काहीच भेटणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून खरे प्रेम केल्याशिवाय प्रेमाची गोडी समजत नाही. आणि आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर बोलल्याशिवाय मन मोकळे होत नाही. अनुभवासारखा शिक्षक नाही आणि आयुष्य जगल्याशिवाय समजतच नाही. मुलांशिवाय घराला शोभा नाही आणि नातवंडाशिवाय परमानंद या जगात नाही. शालिनीसारखं दागिना नाही आणि झोपडीसारखं प्रेम बंगल्यात नाही. स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं पुण्य नाही. सुखाच्या क्षणी माणसाशिवाय शोभा नाही, पण दुःखाशिवाय आपलं कोण कळतच नाही. भक्तीसारखं शांतता कशातच नाही आणि भगवंता एवढं बलवान कोणीच नाही. घराची माया वृद्ध आश्रमात नाही आणि म्हातारपणी कुटुंबाशिवाय कुणीच नाही. म्हातारपणी कुटुंबाशिवाय कुणीच नाही. भक्तांनो, जशी एखाद्या सिनेमातून एखाद्या पात्राची भूमिका संपली की ते पात्र पडद्यावरूनच नाहीसे होते, अगदी तसेच मग आपले ध्येय काय असावे तर या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून लवकरात लवकर बाहेर पडणे. मग त्यासाठी काय करणे गरजेचे आहे तर ते म्हणजे विरक्त भावना येणे, कशातही अडकून राहता कामा नये भक्तांनो. आणि हा कसा वागला, तो कसा वागला, हिने असे केले, तिने असे केले, तिने तसे केले, या सर्व काही अगदी पार विसरून जायचे भक्तांनो. सर्वांना मनापासून क्षमा करून अगदी स्वतःला सुद्धा, कारण मनात खंत नाही. असेच भक्तांनो मामांचे भक्तिपूर्ण संदेश तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यासाठी आपल्या चॅनलला आणि मला प्रोत्साहित करा. लक्षात ठेवा. चला, बोला 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 बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं.